की या ठिकाणी या स्पर्धा भरून एक उत्तेजन देण्यासंबंधात आणि त्यांच्या कौशल्य हे दाखवण्यासाठी एक त्यांना संधी दिली, याबद्दल निश्चित मी मनापासून अभिनंदन. यापुढे आपण निश्चितपणे भव्य प्रमाणात कशा स्पर्धा भरून होते हा दृष्टिकोन देखील ठेवूया. महिलांचं देखील या ठिकाणी निश्चितपणे आपण खेळासंदर्भात आपण प्रयत्नशील राहू, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. जाऊया भरतकडे मॅचसाठी. विक्रोली संघाच्या आयकॉन विक्रोली आपण यायचं इथे आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाते. आपण या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपला खेळ उंच होऊन दाखवलात त्याबद्दल, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी गेलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाते. एक मायेची उबदार शाल राकेशजी पाटील यांच्या हस्ते आपल्याला एक सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये, एक गोड आठवण आपण या स्पर्धेमध्ये, आणि SP कॅप एक ब्रँड SP आहे ती आपल्याला कॅप दिली जाते आणि कॅप आपण परिधान करायची आहे. नक्कीच आपलं मनपूर्वक आभार मानेन आपण या स्पर्धेमध्ये सहभागी घेतल्याबद्दल. भरत, ओव्हर टू भरत. चला मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी पुढच्या मॅचला सुरुवात झाली आहे. गौतम शर्माला बोलव, त्यांना श्रीनी पिल्ले यांच्याकडून 500 रुपये नाव नाही. गौतम शर्मा, गौतम शर्मा आपण इथे यायचं आहे. आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य श्रीमीन पिल्ले यांच्या वतीने दिले जाते. त्यांना मी विनंती करेन, पिल्ले साहेब आपण त्यांना 500 रुपये दिल्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. ओटू भरत. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पुन्हा एकदा त्या पहिल्या षटकाचीच कहाणी. किरण शिंदे वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर, त्याच्यासमोर राज. कांदिवलीवरून एक संघ इथं दाखल झालाय, तर त्याच्यासमोर डोंबिवलीचा संघ. ओहो, पॉडल स्वीप करायचा होता परंतु मागचा पाय कुठे होता याचं भान नव्हतं आणि त्यामुळे यष्ट्या बाकवल्या गेल्यात, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि पहिल्या विकेटचं पतन. राजला मैदान सोडावं लागते. फर्स्ट विकेट डाऊन. ऋषी, विकी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. खूप चांगला खेळ मागील 2 ते 3 मॅचेसमध्ये बघायला मिळाला, परंतु शेवटच्या चेंडूवरती मॅच जिंकायचा सिलसिला दिवाने कायम ठेवला आणि म्हणूनच मला वाटतंय दिवा संघाची जी वाटचाल इथून पुढे कायम आहे. आणि आता आपण उर्वरित बाकीच्या संघांकडे जातोय. त्यामध्ये आता श्री स्वामी समर्थ कांदिवली विपक्ष जमा 11 डोंबिवली हा संघ पाहायला मिळते. बघा, कॅमेऱ्याजवळ कुणी बसू नका. मी या अगोदर सुद्धा सूचना दिली होती. कॅमेऱ्याजवळ जे कोणी प्रेक्षक आहेत तिथून सर्वांनी बाजूला व्हा. तिथून सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे, कारण कॅमेरा तिथे व्हायब्रेट होतोय. सो आय रिक्वेस्ट टू ऑल. थँक्यू. किरण शिंदे पहिलं षटक. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट चेंडूला पाठवायचं होतं विकीला, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा खासा संबंध नाही आणि त्यामुळे एकदा धावून कंप्लीट केली गेली. धावफलक कितीवरती जाऊन पोहोचले? 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. जमा 11 डोंबिवली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 7 ऑन स्कोरबोर्ड. काय सुरुवात आहे? किमान 10च्या आसपासचं धावफलक तुम्हाला ठेवणं गरजेचं असेल. जर का एका समाधानकारक धावफलकापर्यंत तुम्हाला जायचं आहे, मॅचमध्ये तुमच्या गोलंदाजांना बळ द्यायचं आहे, तुम्हाला ती मॅच जिंकायची आहे, या स्पर्धेमधील आव्हान जिवंत ठेवायचं आहे, लढण्यासाठी काहीतरी असावं जर असं वाटत असेल तर किमान 10 धावा तरी धावफलकावरती षटकाकडे घेणं गरजेचं आहे. आणि असं असताना पहिल्या षटकामध्ये खर्ची केलेल्या 7 धावा या किरण शिंदेला मात्र खूप मोठा आधार देऊन जातील आणि खूप सारे सकारात्मक
गोष्टी घडवण्यासाठी ताकद देतील. ओमकार नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. त्याच्या समोर असणाऱ्या बाबीन. कांदिवलीचा संघ यावेळेला विचार करत असेल की मागील षटकाची भरपाई इथे कुठे ना कुठून तरी व्हावी आणि ती भरपाई करण्यामध्ये कितपत त्यांना यश मिळते कितपत अपयश येते ही येणारी काळवेळ सांगणार आहे. राहुल 11 साईमाऊली अंधेरी आणि श्री 11 उल्हासनगर या दोन्ही संघांना विनंती आहे आपण आपल्या ड्रेसिंगमध्ये तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. राहुल 11 साईमाऊली अंधेरी विपक्ष श्री 11 उल्हासनगर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न 2 पाय एकत्रित आणून खेळलेला हा लेगफ्लिकचा फटका मिड विकेटमध्ये जातोय. चेंडू तिथे अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू अडल्यानंतर एक धावून कंप्लीट केली गेली भावींच्या मार्फत. खेळपट्टीवरती उभं राहणं त्यापेक्षा उभं राहून धावा बनवणं या दोन्ही बाबींना समान महत्त्व आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या धावांसाठी तितकं प्रयत्नशील राहावं लागणार आहे. खूप चांगली गोलंदाजी ओमकारने आतापर्यंत केली आहे. कोणत्या प्रकारे हात खोलू देत नाही आहेत, नाही त्यांना चौकार दाखवून देत आहेत, नाही कोणती एक्स्ट्रा स्वरूपाची धाव देत आहेत. अचूक मारा, टिचून केलेला मारा आणि चांगलं प्रभुत्व या खेळपट्टीवरती ते दाखवत असताना 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा त्याने खर्ची केल्यात. बाबीन चांगला सेट झालाय असं म्हणावं लागेल. ओ इथे यष्टीजीतचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. लॅबो तुमचे टी शर्ट घेऊन जा. लॅबो साई माऊली अंधेरी आपण आलात का? आपले जर्सी घेऊन जा. या इकडे आपले जर्सी घेऊन जा. काय पैसे बॅलन्स असतील तर ते पण देऊन जा. प्रदीप नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. थोड्याच वेळात आपण नेक्स्ट मॅच मध्ये लॅबोला बघणार आहोत. उल्हासनगरची ती टीम आणि त्यांच्या समोर साईमाऊली अंधेरीचा संघ सुद्धा. ओ हो यावेळेला बघा आउटफील्डने थोडासा दागा दिला होता. स्टायलिश किरण शिंदेच्या बाजूने तो चेंडू निघून गेला आणि मागे चांगला बॅक केलाय. त्यामुळे फक्त एकच धाव या चेंडूवरती. ते प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारची ओमकारने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. या मैदानावरती खेळत असताना 6-7 धावांचं षटक म्हणजे तुमच्या संघाला केलेली खूप मोठी मदत म्हणजे सहकार्य असं मी म्हणू शकतो. कारण इथे षटकामागे एक चौकार मारणं तितका अवघड नाही आहे. पण जर का अशा प्रकारची गोलंदाजी झाली आणि जर का गोलंदाजीमध्ये एकही चौकार येत नसेल तर याहून चांगलं काय असणार आहे. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 12. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 पर्यंत गाडी थांबलेली आहे. इथून पुढचा 2 षटकांचा प्रवास कसा असेल. चला लगेच आपण जर टी शर्ट घेतले असतील तर दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय आणि टीम फोटोशूट सुद्धा केला जातोय. तर आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक असं एक कक्ष आहे तिथे आपले फोटोशूट केले जातील. सो आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ टीम प्लीज कम आउटसाइड द स्टेज. आणि तो सेल्फी पॉईंट सुद्धा आहे. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत आमचे स्कोरर इथे सांगतात की सेल्फी पॉईंट आहे तिथे तुम्ही सेल्फी घेऊ शकता. SP ट्रॉफीमध्ये काय नाही आहे सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. खूप चांगला प्रवेशद्वार आहे. मेन रोडला आहे. आतमध्ये मैदानात आल्यावरती आहे. प्रत्येकाची ती रॉयल एंट्री आहे. महेश शिंदे किरण शिंदे यांचा भाऊ. किरणने केलेली कामगिरी आणि त्या कामगिरीला साजेसा असा खेळ काय महेश करतो का म्हणजे म्हणतात ना जशाच तशी म्हणजे जसे त्याने साथ दिले तर इथे त्याच प्रकारची साथ देतो की किती दावा खर्ची करतो. लक्ष्याच्या बाहेर जाणारा चेंडू मोठा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न थोडासा लांबून हात आणला होता आणि त्यामुळे वाईट चोरपणे एक धाव धावफलकामध्ये ॲड होतीये. एक धाव महत्वाची आहे. एक धाव महत्वाची म्हणजेच काय तर तिथे जितक्या वेगानं धावा काय जबरदस्त फटका ऑफ ड्राईव्हचा टक्कन आवाज आलेला हा मधुर असा चौकार 4 धावा. खूप वेळानंतर वेगानं धावा
काय जबरदस्त फटका विकीच्या ऑफ राईट बॅटमधून षटकार. मोठा ब्लास्ट होतोय आणि चौकार. खूप मोठी आशा पल्लवित करणारा, दिशा निर्देशन देणारा हा फटका आणि त्यानंतर मात्र खूप चांगला कमबॅक महेश शिंदेचा बघायला मिळतोय. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, 4 ऑन साईडला. बघूयात इथून पुढे कशा प्रकारचा खेळ केला जातोय. अजूनही 2 ते 3 मोठे फटके आले. मॅच पुन्हा एकदा बनू शकते श्री स्वामी समर्थ कांदिवलीसाठी आणि यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची टोएज घेऊन चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या डायरेक्टली बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर केलं, परंतु इथे इनिंग सुद्धा म्हणजे म्हणतात ना या मॅच मधली या खेळाडूची संपते. प्रदीप बाद आणि असं असताना आलेला हा 3रा हादरा टीम श्री स्वामी समर्थ कांदिवली संघाला. 18 वरती धावफलक थांबलंय. नवीन फलंदाज पंकज आलाय. हॅलो चेक. इस्तियाक आलाय. साई माऊली अंधेरी, शेवटचा कॉल, आपली जर्सी घेऊन जा, अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. साई माऊली अंधेरी. बघा साई माऊली अंधेरी, जर आपण इथे आहात तर कृपया करून आपली जर्सी घेऊन जावा. एक फोटोशूट करा. टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये यायचंय. इस्तियाकने 1 धावेने स्ट्राईक रोटेट केली. विकीवरती आता सर्व काही निर्भर आहे. ओह, यावेळेला महेश शिंदेने आपली पॉवर दाखवली आहे आणि दांडी गुल करत असताना विकीला मैदानाबाहेर पाठवलंय. अजून एका विकेटचं बदल. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावरती आहेत श्री स्वामी समर्थ कांदिवली या संघाच्या. शेवटचे अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज गौरव, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. जरी माझ्या षटकामध्ये चौकार आला, जरी माझ्या षटकामध्ये वाईट आला, तरी सुद्धा ती वाईट वेळ येऊ देणार नाही असं सांगितलं आणि खूप चांगला कमबॅक करत असताना 2 विकेट इथे मिळवल्यात. 19 वरती धावफलक घेऊन थांबलंय आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण येतोय बघूयात. आकाशच्या हातामध्ये चेंडू तर दिलाय. आता तो आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 गोलंदाजांनी केलेली कामगिरी, काय त्या कामगिरीला साजेशी कामगिरी करेल की तिथून काहीसं वेगळं चित्र या मैदानात दिसेल. आता जे काय करायचंय ते श्री स्वामी समर्थ कांदिवलीला करायचंय, कारण इथून 3 ते 4 मोठे फटके नाही आले तर मात्र गोलंदाजांसाठी अडचणी वाढतील, क्षेत्ररक्षकांसाठी अडचणी वाढतील. आणि असं असताना 19 त्या धावांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल जमा 11 डोंबिवलीच्या माध्यमातून. तुर्तास आकाशचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दिशा द्यायची होती. बघा थोडीशी विपरीत, म्हणजे तुम्ही चेंडूला बघून किंवा चेंडूच्या स्पिनला बघून किंवा चेंडू कुठे वळतोय, काय होतोय, या सर्व बाबींना समजून खेळ करणं गरजेचं आहे. जर नाही केलात तर मात्र तुम्हाला धावा नाही मिळणार. आणि असाच काहीसा प्रयत्न. आणि आता या वेळेला बघा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा फटका होता, परंतु बॅटचा फेस ऑफ साईडला ओपन. शेवटच्या क्षणाला त्याला अवे फ्रॉम द बॉडी खेळलं गेलं आणि त्यानंतर मात्र या 4 धावांची वसुली. दाखवलं काही और, केलं काही और, मिळालं काही और, अशी स्थिती मैदानात बघायला मिळाली. खूप चांगला फटका, काही असो चौकार आला, त्याने इस्तियाकला मात्र थोडासा आनंद मिळालेला असणार आहे. ड्राईव्ह केलाय, काय जबरदस्त फटका आहे, शानदार स्ट्रोक इस्तियाकच्या बॅटमधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार, चौकार. राज आणि संपूर्ण टीम आपण डगआउट मध्ये बसायचंय, कुणीही बाहेर जायचं नाही. ड्राईव्ह करा, काय जबरदस्त फटका आहे. चौकार आला, लगातार 2 बाउंड्रीज 3 चेंडू मध्ये. धावफलक बूम होते 27 वरती. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून जर का 2 बाउंड्री आले मॅच मध्ये पलटवार होईल आणि कांदिवली संघ सुद्धा आता इथून शाईन व्हायला सुरुवात होऊ शकते. काय चर्चा झाली आहे, थोडासा वेळ जरूर गेलाय, कोणाचा तरी चांगला आणि कोणाचा तरी वाईट. आता बघूयात, ज्या 2 चौकार मारणाऱ्याचा चांगला गेलाय की तिथून अजून गोलंदाजी करणाऱ्या त्या गोलंदाजासाठी वाईट गेलाय. ऑन साइड लगातार 3रा
मी म्हटलं होतं कोणाची चांगली गेले कोणाची वाईट गेले नाही, वेळ अजून तंतोतंत आहे, जशास तशी आहे. आणि इथे चौकार बघा, तिन्ही चौकारमध्ये कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षकाला हलवू दिलेलं नाहीये, म्हणजेच काय तर परफेक्शन शॉट मध्ये होतं. आणि ज्या वेळेला परफेक्शनने भरलेले फटके कोणाच्या बॅटमधून येतात तर मात्र त्या फलंदाजाचा आत्मविश्वास जो आहे तो आपोआप वाढत असताना दिसतो. आता इथे आपोआप वाढलेला आत्मविश्वास इस्तियाकचा अजून किती मोठे फटके मारतोय यावरती आपल्या सर्वांच्या नजर आहेत. 4 चेंडू झालेले आहेत, 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आकाशने आणि 2 चेंडू शिल्लक असताना 31 वरती धावफलक जाऊन पोहोचलोय. या 2 वरती जर 2 आले तर मात्र अजून चांगली बाब दिसेल. परंतु जमा 11 डोंबिवली काय 3 षटकामध्ये केलेली मेहनत वाया जाऊ देईल का? आकाशच्या हातामध्ये सर्व सूत्र आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाजाने बॅट लवकर ट्रॅक केली आणि 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण. धावा काढल्या 2, जिंकणार कोण दुसऱ्या इनिंग नंतर आपल्याला समजेल. परंतु या शेवटच्या चेंडूवरती इस्तियाक काय करेल? 33 झाल्यात. कुणालाही वाटलं नव्हतं की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा असताना इतकं मोठं धावफलक म्हणजे 33 पर्यंत, 35 पर्यंत, 36 पर्यंत, 40 पर्यंत मजाल मारली जाईल. परंतु आता काही आशा पल्लवित झाल्यात की इथून काही नाही झालं तरी जास्तीत जास्त 38च्या आसपासचं टार्गेट ठेवू शकतात जर चौकार आला तर. आणि असं असताना इस्तियाक समोर आकाश. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे, तोपर्यंत एक धाव, एका धावेने धावफलक पुढे जात आहे आणि दुसरी घेत असताना इस्तियाक बाद झालाय. परंतु इस्तियाकने सर्वांना टाळ्या वाजवण्यासाठी मजबूर केलंय, कारण त्याने लगातार ती केलेली चौकारांची आतिषबाजी श्री स्वामी समर्थ कांदिवली संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहे 34-35चं लक्ष जमा 11 डोंबिवली या संघासमोर ठेवलंय. चला, राहुल 11 साई माऊली अंधेरी आणि श्री 11 उल्हासनगर आपल्या दोन्ही कर्णधारांना माझी विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. चला, या टॉससाठी या. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच यायचं आहे आपण. राहुल 11 साई माऊली अंधेरी वर्सेस श्री 11 उल्हासनगर. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. हॅलो. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. लॅबो. चला, एकापेक्षा एक सरस असे खेळाडू आपल्याला नक्कीच या देखील सामन्यामध्ये पाहायला मिळतील. अंडरम बॉक्स क्रिकेटमधील ज्याने आपल्या नावाचं दबदबा निर्माण केलेला आहे असे खेळाडू या SP ग्रुपमध्ये नेहमीच घडत असतात आणि घडलेले आहेत आणि पुढे देखील घडतील. चला, बॅट्समॅन दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉससाठी. चला, सन्माननीय नरेश यांच्या हस्ते, गवस यांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाते. एकीकडे राहुल 11 साई माऊली अंधेरी तर दुसरीकडे श्री 11 उल्हासनगर. नरेश नाणेफेकीचं कौल करतायत. एकीकडे SP ग्रुप तर दुसरीकडे आशिषभाई तिवारी. अंधेरी याने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मात्र श्री 11 उल्हासनगर. धन्यवाद. दोन्ही संघांना विनंती, आपण आपले फोटोशूट करून घ्या. फोटोशूट केले जाणार आहेत, ते फोटोशूट करून घ्यायचं आहे. मॅचला इथे सुरुवात होतीये. धावांचा पाठलाग करायचा आहे 35 आणि या 35चा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. चला, चेतन गोलंदाजी मार्कवरती आहेत. ओमकार डगआउट मध्ये. आकाश आणि महेश शिंदे अशी जोडी मैदानाच्या दिशेने आली आणि चेतन गोलंदाजी मार्कवरती आहे. बघा, 35 धावा करायचे आहेत आणि 35 धावा म्हणजेच
जवळजवळ 9च्या आसपासची सरासरी कायम ठेवावी लागणार आहे आणि 9ची सरासरी कायम ठेवणं म्हणजे एक चौकार मारणं आहे. आता तो चौकार किंवा कशा पद्धतीने या धावा जमवल्या जातील ते आपण बघणारच आहोत. हॅलो हॅलो स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला आणि बॅकअप लेंथ हा चेंडू होता. आकाशने मात्र त्या चेंडूला महेशने माफ करा त्या चेंडूला फक्त डिफेन्स केलं आणि कोणती धाव न येत असं निर्धाव चेंडूची सांगता होतीये. रिव्हर्स साइड टाइम क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत चेतनने केलेले चेंडू जर आपण बघितले तर 3 आहेत, धावा 3 आहेत. एक वाईडचा समावेश त्या 3 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारे हात खोलू दिलेले नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये जर का कोणत्या प्रकारे मोठा फटका नाही आला, एक्स्ट्रावरती कंट्रोल केला, या मॅचमध्ये खूप मोठा उलटफेर बघायला मिळू शकतो. परंतु जर का सुरुवातीला फलंदाज आक्रमक झाले आणि जर का धावा खोऱ्यानं यायला लागल्या, 1 ते 2 मोठे फटके आले तर मात्र या मॅचची हवासुद्धा निघून जाऊ शकते. सिंगल धाव येताना बघायला मिळते आणि एका धाव्याने स्ट्राईक रोटेट झाली आहे. श्री स्वामी समर्थ कांदिवली संघ इस्तियाकच्या त्या चौकाराने काय मोठा पलटवार करतोय का? प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाही, थोडीशी गती जास्त आणि चेंडूमध्ये टर्नसुद्धा तितका बघायला मिळाला आणि त्यामुळे बॅटची कडा घेऊन चेंडू जोपर्यंत जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तोपर्यंत एक धाव येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 6 धावा धावपलकावरती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ओ दोघांच्या मधून राज की विखी दोघांच्या मधून चेंडू निघून गेला, सीमारेखा पार, चौकार. कळायला मार्ग नव्हता नक्की काय घडलं होतं. सहज आणि असाच एक धाव काढण्यासाठी खेळलेला हा फटका होता, परंतु तिथले क्षेत्ररक्षक जे होते त्या दोघांमधलं कॉलिंग बिघडलं आणि कुणीही पुढाकार घेतलेला नाही, नाही आवाज दिलाय आणि त्याची तफावत त्या दोघांमधील तफावतीमधून हा चेंडू फरार चौकारासाठी जातोय. बघा तुम्ही तफावत ठेवणार, गॅप ठेवणार तर धावा मिळणार आहेत आणि त्या धावा येताना दिसतात. आणि पहिलं षटक संपलं असताना धावपलकावरती धावा आहेत 10, येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. चला श्री स्वामी समर्थ कांदिवली, वेळ नाहीये इतका जितका वेळ आपण मीटिंग घेत आहे, त्यामुळे प्लीज वेळेचं भान ठेवा. शैलेश, ज्या शैलेशच्या जवळून तो चौकार गेला होता. शैलेश आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. आता ती वेळ आहे ज्या वेळेला तुम्हाला तो चौकार भरून काढावा लागणार आहे. परंतु महेश आणि आकाश हे या चौकाराने खूप चार्ज झालेत, म्हणजे त्याने स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तो थोडासा आता या फटक्याने वाढलेला असणार आहे आणि असं असताना त्याच्यासमोर गोलंदाजी करणं ही डिफिकल्ट टास्क आहे. बघूयात काय घडतंय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात या दुसऱ्या इनिंग मधील. यानंतरची मॅच सुद्धा मोठी आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं का? हो, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. धावचीची संधी, परंतु 2 धावा चपळाईनं तोपर्यंत धावून कंप्लीट होत आहेत. महेशने खूप चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला आणि एक्झिक्यूट केल्यानंतर लक्ष हे ठेवलं की चौकाराची आशा नाही, आम्ही पहिले 2 तर घेऊ, भेटेल ना भेटेल चौकार ही दुसरी बाब, आणि अगदी योग्य तो निर्णय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्याने फिल्डिंग केली. या मैदानावरती तुम्हाला फिल्डिंगमध्ये सुद्धा फिल्डिंगद्वारे सुद्धा खूप साऱ्या धावा वाचवता येऊ शकतात, कारण सर्कल बॉक्स आहे. सातत्याने चर्चा होतीये. फक्त कांदिवली एवढाच विचार करा की आपण केलेली चर्चा ही तुमचा वेळ वाढवतीये. ओहो, नो बॉल. पंचाने नो बॉल घोषित केले. ओ, ये क्या हुआ है? नो +4, तब्बल 5. क्षेत्ररक्षकाने जर का गोलंदाजाला साथ नाही दिली तर मात्र धावा वाचणं खूप अवघड आहे आणि ते अवघड कार्य मैदानाच्या आतमध्ये दिसलं. 5 धावा बक्षीस स्वरूपाने मिळाल्यात. धावपलक वेगानं पुढे जात असताना जाऊन पोहोचले 17 वरती. 17.
महेश इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लगातार दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार. आता ही मॅच पूर्णपणे सोपी होत चालली आहे, कारण धावफलक जर आपण बघितलं तर अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झाला, म्हणजे तब्बल 8 चेंडू हाताळल्या गेल्यात आणि 8 चेंडूमध्ये 21 धावा वसूलल्या गेल्यात. 14 धावांची अजूनही गरज आहे. उल्हासनगर आणि अंधेरी दोन्ही संघांनी आपले फोटोशूट करण्यासाठी लगेच यायचंय. संघाबरोबर आपण या. लॅबो आपण आपल्या टीम समेत यायचंय. साईमाऊली अंधेरी आपण सुद्धा आपल्या टीम बरोबर या. फोटोशूट केले जाणार आहेत. इनसाइड आउट पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये. सिंगल धावे येते. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. खूप वेळानंतर आकाशला स्ट्राईक मिळाली आहे. आकाशने कदाचित सांगितलं असावं महेशला की मला सुद्धा खेळू दे, आणि म्हणूनच ही स्ट्राईक रोटेट झाली आहे. बघूयात काय घडतंय. रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव. प्लॅनिंगमध्ये खूप मोठी तफावत आणि खूप मोठी उणीव आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या षटकापासून तिसऱ्या षटकापर्यंत कोणत्या प्रकारे धाबा आल्या नाही. तिसऱ्या षटकामध्ये आलेला तो चौकार असं वाटलं होतं तिथून धावफलक बूम होईल, परंतु तसं झालं नाही. 19 धावा होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि चौथ्या षटकामध्ये इस्तियाकने मारले ते 3 चौकार मॅचला वेगळी दिशा आणि चालना देणारे ठरले. परंतु त्या सर्वांवरती पांघरून या दुसऱ्या षटकामध्ये आलंय, ज्या ठिकाणी शैलेशने अतिशय महागडं षटक या ठिकाणी हाताळलंय. 23 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 23 धावा म्हणजेच काय तर 13 धावा या षटकामध्ये, 10 धावा पहिल्या षटकामध्ये. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 12, आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे 12 धाव्यांची. 21 सी बॉक्स क्रिकेट म्हणजे सर्कल बाउंड्री नसताना सी फॉर्मॅट किंवा अजून कोणता फॉर्मॅट जर असता तर विचार केला असता की 12 चेंडू 12 या अवघड आहेत, परंतु सर्कल बाउंड्रीमध्ये 12 चेंडू 12 तितकेशा अवघड नसतात बहुतांश वेळा. परंतु जर का तुमच्या गोलंदाजामध्ये तितकीशी गौरव नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. गौरवचा हा चेंडू, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, मोठा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, आणि त्याच्या नादामध्ये चेंडू बाहेर जात असताना अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होते. विकी चर्चा करतोय, परंतु त्याचा कितपत फायदा होईल. चला उल्हासनगर टीम फोटोशूटसाठी या लवकर. बॅटची एज अँड गॉन. अखेरकार फलंदाज बाद. आकाशला मैदान सोडावं लागतंय. पहिला हादरा जमा 11 डोंबिवली या संघाला. श्रेय 11 उल्हासनगर आपण त्वरित फोटोशूट करण्यासाठी या. साईमाऊली अंधेरी आपण सुद्धा फोटोशूट करण्यासाठी लगेच यायचंय. जशी मॅच संपेल लगेच दुसरी मॅच चालू होईल. कोणत्या प्रकारचा विलंब केला जाणार नाही, कोणताही वेट अँड वॉच नाही, हे लक्षात असू द्यात सर्वांनी. ओमकार आलाय, ओमकार पाटील, पाटणे माफ करा, पाटण्याची मान सुद्धा एवढी वळली आडनाव बदलल्यानंतर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सी मारे का पार, चौकार. 4 धावा. नाही, ओमकार वाटच बघत होता कधी बॅटिंगला संधी मिळते आणि मी चौकार मारू, अशा प्रकारे काहीशी त्याची बॉडी लँग्वेज होती. आणि मैदानात गेल्यानंतर आल्या आल्या पहिला चेंडू जो गौरववरती केला हल्ला, आणि 4 धावा येत आहेत. या 4 धावाने या मॅच मधली जवळजवळ हवा काढली आहे. धावफलकावरती धावा 28 आहेत. अजूनही 7 धाव्यांची गरज. 10-7 या इक्वेशन मध्ये मॅच. का इथून पलटवार केला जाईल का? टॅप केलं चेंडूला आणि टॅपच्या साहाय्याने खेळलाय चेंडू. क्या बात आहे. टॅपच्या साहाय्याने आलेला चौकार. 4 धावा. आणि आता मला वाटतं 3 धाव्यांची गरज. 9 मध्ये 3. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. जोपर्यंत फेकी राज चेंडूवरती वेगाने आले होते. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. 2 धाब्यांची गरज, आणि असं असताना चेंडू निघून गेला. एकावर पॉइंट मारे का पार, चौकार. 4 धावा. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय जमा 11 डोंबिवली या संघाने, आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागते श्री स्वामी समर्थ कांदिवली या संघाला.
आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर महेश शिंदे फ्रॉम जमा 11 डोंबिवली. 17 धाबा वैयक्तिक फलंदाजी करत असताना केल्यात आणि त्याचबरोबरीनं 2 महत्त्वाचे गडी टिपलेत आणि त्यामुळे त्यांचा गौरव केला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन. तत्पूर्वी आपण